माझे नाव प्रज्ञा मनोज सिटकर. माझा वर्ग पहिला. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव हरवलेली पेन्सिल. लोहनची आवडती पेन्सिल हरवली. लोहनची आवडती पेन्सिल हरवली. ती पेन्सिल त्याच्या मित्राच्या बेंचवर दिसली. त्याच्या मित्राच्या टेबलवर दिसली. तो विचार करू लागला आणि त्याला तर हे आठवलं. अरे मी तर माझ्या मित्राला दिली होती. तो आपलं असेल, त्याच्या गटीने बाहेर लावली असेल बॅग दप्तरात टाकताना. पण दुसऱ्या दिवशी तसंच झालं. रोहनची आवडती पेन्सिल त्याच्या मित्राच्याच बेंचवर होती ती. आणि त्याच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. मी तर याला आज पेन्सिल दिली नाही, तर याच्या टेबलावर कशी आली. तर रोहनने त्याची जासूसी करणं सुरू केलं आणि त्याच्यात हे माहीत पडलं की रोहनचा मित्र त्याच्या दप्तरातून पेन्सिल घेत होता. त्यानंतर रोहनने त्याला रोखलं आणि म्हणाला, तू असं का करत आहे. रोहन म्हणाला की मला तुझी पेन्सिल खूप आवडते. तर मग मला तुझी पेन्सिल खूप आवडते आणि मला ती पेन्सिल कोणत्याही हालतीत पाहिजे. पण रोहनला ती पेन्सिल कोणालाच द्यायची नव्हती. आणि रोहनने ती गोष्ट शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी रोहनच्या मित्राला दंड दिला. आणि त्यांनी रोहनच्या मित्राला हे ते कळले. चोरी केली तर त्याची शिक्षा भेटतेच आणि चोरी कधीच नाही करायची हे तर त्याला कळले. त्यानंतर तो पुन्हा कधीच चोरी करू नाही लागला. त्याला कोणती गोष्ट पाहिजे होती तर ते त्याच्या मित्राला मागायचा. त्याची पेन्सिल हे वापरायची असेल तर त्याच्या मित्राला मागायचा आणि रोहनही त्याला त्याची पेन्सिल वापरू द्यायचा. धन्यवाद. या गोष्टीवरून बोध मिळते, कधीही चोरी करू नये.